शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, हळद लागवडीपूर्वीची जी मशागत आहे त्याबद्दल आपण तुम्हाला आतापर्यंत जे आपल्या शेतामध्ये काम केलं ते तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण फेब्रुवारी एंडिंगला या शेताची नांगरटी केली होती. त्यानंतर आपण शेणखत कशा पद्धतीनं टाकायचं, शेणखत कशा पद्धतीनं कुजवायचं त्याबद्दल एक व्हिडिओ घेतला होता. त्यानंतर तुम्हाला बेणे निवड त्याबद्दल थोडी माहिती होती, बेणे साठवणूक त्याबद्दल थोडीफार माहिती होती आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण समोर काय काय करणार आहोत. त्यामधलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे मित्रांनो, नांगरटी केल्यावर परत आडवी नांगरटी का करावी त्याबद्दल आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आडवी नांगरटी करणं हळद पिकांसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे जमिनीची रचना सुधारते आणि पिकांची वाढ चांगली होते. त्यामधला पहिला मुद्दा मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण, माती भुसभुशीत होते. उभी आडवी नांगरटी केल्याने मातीचे ढेकळं पूर्णपणे फुटायला मदत होते. त्यामुळे हळदीच्या जे गाठी आहेत ते सहज वाढायला मदत होते. दुसरं कारण मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये पाणी साचत नाही. आडवी नांगरटी केल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो. हळद पिकाला पाणी साचणे नुकसानकारक असते हे तुम्हाला सर्वालाच माहीत आहे. ते आपल्याला या कामामुळे टाळता येते. तिसरं कारण मित्रांनो, तण नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होते. पहिल्या नांगरटीने वर आलेले तण दुसऱ्या नांगरटीने नष्ट होते. त्यामुळे सुरुवातीला तणाचा प्रादुर्भाव होत नाही. चौथं कारण मित्रांनो, खत चांगलं मिसळते. शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकलं असेल तर ते मातीमध्ये नीट मिसळायला मदत होते. त्यामुळे पिकाला पोषण व्यवस्थित मिळते. पाचवं कारण मित्रांनो, मुळांची वाढ सुधारते. माती सैल असल्यामुळे हळदीच्या मुळांना खोलवर वाढायला जागा मिळते. त्यामुळे नक्कीच उत्पादनात वाढ होते. सहावं कारण मित्रांनो, जमिनीतील कीड व रोग व्यवस्थापन करता येते. वारंवार नांगरट केल्याने काही किडी व रोगजंतू उन्हात येऊन नष्ट होतात. असे बरेच फायदे आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसत असलेले हे जे यंत्र आहे याला आम्ही कल्टिवेटर म्हणतो. याच्या साहाय्यानं आपण नांगरटीला आडवी नांगरटी करून घेत असतो. हे त्याचे मुख्य कारण आहेत मित्रांनो. अजून त्याच्याबद्दल खूप कारणं आहेत. तसं सांगायला गेलं तर व्हिडिओ फार मोठा होईल आपला. आता आपण 8 दिवसामध्ये या शेतात हळदीचे बेड पाडून घेणार आहोत. बेड पाडायच्या अगोदर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट खत टाकायचं आहे. ते किती टाकायचं, कशा पद्धतीनं टाकायचं, नंतर कशा पद्धतीनं मिक्स करायचं ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगूच. त्याच्या अगोदर एक काम आपल्याला मित्रांनो करायचं आहे, ते म्हणजे माती परीक्षणाचं. आपण लवकरच तुम्हाला उद्या किंवा परवालाच माती परीक्षणाबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत आणि त्याबद्दल एक व्हिडिओ घेऊन माती परीक्षण कुठं करायचं ते तुम्हाला सांगणार आहोत. धन्यवाद.